न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत। आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रित भेट हा आजच्या राजकारणाचा आणि आजच्या महाराष्ट्राच्या दृष्टीने चर्चेचा सर्वात महत्त्वाचा विषय ठरलेला आहे। तब्बल 13 वर्षांनंतर राज ठाकरे यांनी स्वतः आपले मोठे बंधू आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्याही प्रत्यक्ष मातोश्रीवर जाऊन। मातोश्रीवर गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन ते जिथं बसायचे त्या आसनाचं त्या खुर्चीचं त्यांनी दर्शनही घेतलं। आणि यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू होती, कधी थांबते कधी सुरू होते, अशी चर्चा आज पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली की या पुढच्या काळामध्ये हे दोघे बंधू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीमध्ये सोडून किंवा महाविकास आघाडी सोडून एकत्र येतील की आणखी काही होईल। तर या चर्चेला उधाण आलेलं असतानाच लगोलग उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदही घेतली आणि राज ठाकरे यांनी या भेटीनंतर एक ट्विटही केलं। या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचे पक्षप्रमुख असा उल्लेख केलेला आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा की आम्ही दोघं भेटलो यामध्ये बातमीसारखं काहीच विषय नाही आहे, ते अनेक दिवसानंतर मला प्रत्यक्ष भेटली आहे, खरं जरी असलं तर माझा आणि त्यांचं नातं आहे आणि ते भेटलं याच्यामध्ये काही फार मोठी बातमी नाही असं सांगून पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी टाळलं आणि राजकीय भाष्य करायला त्यांनीसुद्धा थोडंसं संयम राखला असं आपण आज म्हणूया। प्रत्यक्षात या सगळ्या घडामोडींकडे इतर पक्ष कशा पद्धतीने बघतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकर कसं बघतायत आणि नंतर उर्वरित महाराष्ट्राची जनता कशी बघते हे आता आपल्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे। एकतर काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यांवरून ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरला होता आणि तिसरी भाषा म्हणून हिंदीचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर मुंबईत एकत्र आले आणि त्यानंतर या सगळ्या राजकीय घडामोडीला सुरुवात झालेली होती। त्याचा पहिला अध्याय तेव्हा संपला आणि आज दुसरा अध्याय सुरू झाला असं आपण म्हणूया। पहिला अध्याय झाला त्यावेळेस राज ठाकरे यांच्या एका विधानाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। राज ठाकरे असं म्हणाले होते की शिवसेना प्रमुखांना जमलं नाही, भल्यानं जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं। आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या त्या वक्तव्याची महाराष्ट्राला आठवण झाली। देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ते विधान अत्यंत काय म्हणतात राजकारणात खिलाडू वृत्तीने घेतलं असंच आपण म्हणूया आणि ते म्हटलं की असं जर असेल तर बाळासाहेब ठाकरेसुद्धा माझा आभारच मानत असतील आणि त्यांनीसुद्धा या सगळ्या राजकारणामध्ये जो टोलेबाजू चालू आहे राजकीय टोलेबाजू त्याला उत्तर दिलं होतं। पण त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान असं होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट म्हणजे रुदाली आहे। आता रुदाली या शब्दाचा अर्थ असा होतो की शोकसागरामध्ये जे डुबलेले लोक असतात, जे शोकसागरात असतात आणि त्यांचं जे रडणं असतं त्याला रुदाली म्हटलं जातं। त्यामुळं एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय दृष्ट्याने एक मुत्सद्दीपणाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीला उत्तरही दिलं होतं आणि दुसऱ्या बाजूनं या भेटीवर त्यांनी हिणकसपणे टीका देखील केलेली होती आणि ही टीका शिवसेनेच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात राहिलेली होती। आज हे दोघं बंधू भेटताना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जो जल्लोष दिसत होता, जो आनंद दिसत होता, यामधूनच हे लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस यांनी कुठंतरी राज ठाकरेंनाही आता डिवचलेलं आहे। उद्धव ठाकरेंचं त्यांचं तर भांडण बऱ्याच वर्षापासून सुरू होतं, पण अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनासुद्धा डिवचलेलं आहे। हा या भेटीमागचा आणि या भेटीमधून आलेला एक ठळक मुद्दा हा मला असं वाटतं की हा नवीन मुद्दा आहे। राज ठाकरे शक्यतो भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये धरसरू वृत्ती करतात असं नेहमी म्हटलं जात होतं। आताच्या काळामध्ये मात्र राज ठाकरे भाजपच्या विषयी एक कायम स्टँड घेत आलेले आहे की त्यांनी अगदी म्हणजे आपण त्या विषयावर नंतर व्हिडिओ करू, पण युद्धाचा विषय असेल, भारत पाकिस्तानच्या किंवा भाजपच्या अलीकडच्या काळामधली पक्ष फोडाफोडीचं जे राजकारण होतं, या सगळ्या राजकारणाच्या बाबतीमध्ये राज ठाकरे यांनी भाजपच्या विरुद्धची भूमिका घेतलेली आहे, हे आता जग जाहीर झालेलं आहे। अर्थात आता राज ठाकरे यांनी ही भाजपची विरुद्धची भूमिका घेतली तर मग ते पुढचं राजकारण कसं करणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि खास करून आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना खरंच
ठाकरे फॅक्टर हा एकत्र मुंबईमध्ये येणार का, हा सगळ्यांच्या दृष्टीनं उत्सुकतेचा विषय आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या भेटीनंतर ही लागोपाठ दुसरी जी भेट घडलेली आहे, या भेटीनंतर हे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आता इथून पुढं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, ज्याला आपण ठाकरे ब्रँड म्हणतो, काही लोकांचा ब्रँड या शब्दाला विरोध आहे, पण ठाकरे ब्रँडचं भवितव्य पणाला लावण्यासाठी, ते एकत्र येण्यासाठी ते कशा पद्धतीनं मुत्सद्देगिरी करतात राजकीय, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि राज आणि उद्धव एकत्र येत असतील तर जी महाविकास आघाडी आहे तिचं काय होणार आहे, हा सुद्धा अत्यंत कुतूहलाचा विषय असणार आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे. एक साधी गोष्ट आहे की आत्ता हे थोडंसं विषांतर होईल, परंतु हा या विषयाशी अत्यंत संबंधित मुद्दा आहे की एका बाजूनं शिवसेना खरंच कुणाची आहे, एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरेंची, या बाबतीमध्ये एक निकाल लागणार आहे. आणि त्या निकालाची एक डेडलाईन सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेली आहे. हा निकाल तोंडावर आलेला असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख असा उल्लेख करणं, एका अर्थानं राज ठाकरेंना पण असं म्हणायचं आहे का की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, यावर चर्चा होऊ शकते. कारण राज ठाकरेंनी त्या बाबतीमध्ये आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचं स्पष्ट असं विधान केलेलं नाही आहे. भले ते एकनाथ शिंदेच्या भेटीला गेले असतील, त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली असेल, परंतु पक्ष फोडाफोडीनंतर खरी शिवसेना कोणाची याविषयी राज ठाकरे यांनी अत्यंत स्पष्ट त्यांची भूमिका मांडलेली नाही. त्यांनी एक भूमिका मात्र स्पष्टपणे मांडली की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मी गेले अनेक वर्ष त्याचं नेतृत्व करत आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनतीने हा पक्ष वाढवलेला आहे, त्यामुळं हा माझा पक्ष मी कोणाच्या दावणीला बांधणार नाही. त्यामुळं आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करताना राज ठाकरे त्यांची बार्गेनिंग पॉवर कशी ठेवतील हे सुद्धा या वाढदिवसाच्या निमित्तानं आज चर्चेला आलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक असेल, ठाण्याची निवडणूक असेल, पुणे नाशिक महानगरपालिकेची निवडणूक असेल, छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक आहे, या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं जिचं नाव आहे, ती शिवसेना निकाल आल्यानंतर या शिवसेनेचं खरं नाव काय ठरणार आहे, ती शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कशा पद्धतीनं महाराष्ट्रात सामोरं जात आहेत. आणि भारतीय जनता पक्षाने हे दोन बंधू एकत्र आल्यानंतरसुद्धा या अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या सोबत या दोघांचाही पराभव करण्यासाठी कशी रणनीती आखली आहे आणि आखणार आहे, याकडंसुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर आजच्या या सगळ्या घडामोडीकडं जाताना शेवटी एवढंच की उद्धव ठाकरे आगामी काळामध्ये आता काय पाऊल टाकतात. कारण आता राज ठाकरेंनी साथ पण घातली होती मराठीच्या मुद्द्यावरती, सभेलासुद्धा त्यांनी एक पाऊल नाही 2 पावलं पुढं टाकलेली होती. आज वाढदिवसानिमित्तसुद्धा लहान भाऊ म्हणून त्यांनी मोठ्या भावाला प्रत्यक्ष घरी जाऊन मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिलेल्या आहे. त्यामुळं या पुढच्या काळात मोठा भाऊ कशी भूमिका घेतो आणि मोठं पाऊल कसं टाकतो, अर्थात उद्धव ठाकरेंचं विधान आहे की आनंद द्विगुणित नाही, तर त्या पद्धतीने त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक आनंद झालेला आहे. आणि मराठी माणसामध्ये सुद्धा अशा घटनेमुळे आनंद होणं स्वाभाविक आहे. काही जणांची अशी पण टीका होती की पत्रकारांना उगीचच घाई झाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती घडून आणण्यामध्ये. तर पत्रकार अशा युती घडवण्यामध्ये किंवा तोडण्यामध्ये त्यांचा काही रोल नसतो. पक्ष फोडाफोडी कोण करतं, पक्षामध्ये जुळवाजुळवी कोण करतं, हे सगळ्या महाराष्ट्राला आता कळून चुकलेलं आहे. न्यूज यात्रामध्ये आपण या सगळ्या घटना घडामोडींचा या पुढच्या काळातसुद्धा आढावा घेत राहणार आहोत. त्यामुळं आपण या सगळ्या राजकीय घटना घडामोडींवर भाष्य करण्यासाठी आपल्या चॅनलवर इतर मान्यवर पाहुणेसुद्धा येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा.